कांद्याच्या प्रश्नावरून आज पुण्याच्या मंचरमध्ये विराट क्रांती महामोर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण, महायुतीमध्ये 9 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी, महायुतीत जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांकडून अर्ज दाखल, भाजपचे सुहास शिरसाट महायुतीचे अधिकृत उमेदवार। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू, भाजपने आमचं मुंडकं तोडलंय, 18 महिन्यांमध्ये आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही, बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा हा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंसोबत बोलावं, निधी आल्यावर निधी देणार, सत्तारांच्या आरोपांवरती अतुल सावेंचं उत्तर, वरिष्ठ नेत्यांना भेटणार, 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं हे वक्तव्य। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीतून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरला, शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईली हिचा देखील अर्ज, जागा राष्ट्रवादीला असताना शिंदेसेनाही आग्रही। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात, गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। नाशिकचे शिंदेसेनेचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांच्या भावाकडून एकनाथ शिंदेंची भेट, किशोर दराडे यांनी ठाण्यातील निवासस्थानी शिंदेंची भेट घेतली। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात फूट, जळगावची जागा भाजपला असताना शिवसेना शिंदे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष अर्ज, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे तर शिंदेंच्या शिवसेनेचेच दीपक धांडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल, महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांचा अर्ज। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल, काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंत देशमुखांचा अर्ज, ठाकरेंच्या सेनेचे नागेश अक्कलकोटी देखील रिंगणात। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा, राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल, विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज, सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज भरण्यात आला। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुनील टिंगरेंच्या समर्थकांची घोषणाबाजी, सुनील टिंगरेंना न्याय द्या, समर्थक आक्रमक। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडेंचा राजीनामा, रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष, सुनील टिंगरेंचा पुण्यातून डमी अर्ज तर पक्षानं उमेदवारी न दिल्यानं सुरेश घुलेंकडून नाराजी व्यक्त। कोणी नाराज होऊ नका, सगळ्यांनी एकजूट राहा, पुण्यातील उमेदवारीवरील ड्राम्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पक्षाच्या बैठकीत आवाहन, पक्ष कुठे ना कुठे संधी देईल, कुणालाही नाराज केलं जाणार नाही, ही जागा निवडून आणायची आहे, सुनेत्रा पवार यांचं हे आवाहन। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी भाजपकडून अरुण लखानी तर भंडारा गोंदियामध्ये भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांचा अर्ज दाखल, सांगली सातारा स्थानिक मतदारसंघातून भाजपकडून आता धैर्यशील कदम यांची उमेदवारी। महायुतीत सोलापूरची जागा भाजपकडे, राजेंद्र राऊत यांना उमेदवारी तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांचा अर्ज, नांदेडमधून भाजपच्या अमर राजूरकर यांचाही अर्ज दाखल। धाराशिव, बीड, लातूरमध्ये भाजपकडून बसवराज पाटील तर जळगावमधून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांनी भरली उमेदवारी, नागपूरमध्ये भाजपच्या राजू पोद्दार यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचा अर्ज दाखल, अर्ज भरताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पवार यांनीही भरला उमेदवारी अर्ज। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नवा पेच, नाना पटोलेंचे प्रयत्न निष्फळ, प्रफुल्ल अग्रवाल अपक्ष रिंगणात, काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड, भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचेही अर्ज, काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल भाजपकडून तिकिटासाठी करत होते प्रयत्न। सांगली सातारा विधान परिषदेसाठी इच्छुक शेखर गोरे यांची सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट व्हायरल, साहेब मी नक्की कुठे चुकलो अशी पोस्टमधून मुख्यमंत्री फडणवीसांना विचारणा, भाजपकडून इथून धैर्यशील कदम यांना उमेदवारी तर पक्ष योग्य संधी देईल, मंत्री जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार, सोलापूरमध्ये महाविकास आघाडीतील 3ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आले, नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून प्रत्येकी 2-2 उमेदवारी अर्ज दाखल, नांदेडमधील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार 4 तारखेला ठरणार। सांगली विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, पवारांच्या राष्ट्रवादीनंतर काँग्रेसकडून सांगली विधान परिषदेसाठी अर्ज दाखल, काँग्रेसकडून आता संजय मेंढे आणि मयूर पाटलांचा अर्ज, सांगली विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांकडून अर्ज दाखल।
उमेदवारी देताना भाजपला कार्यकर्त्यांचा विसर पडतो. सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही अरुण लाखाणी यांच्या उमेदवारीवरून वडेट्टीवारांची भाजपवर टीका. दरम्यान वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लाखाणी हे भाजपचे उमेदवार. भविष्यात लखानी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष होऊ शकतात. संजय राऊतांचं अरुण लखानी यांच्यावर मिश्किल वक्तव्य. भविष्यात राऊत काँग्रेसचे कार्याध्यक्ष होऊ शकतात. नवनाथ बन यांचं राऊतांना हे प्रत्युत्तर. सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी. हा माझ्या 32 वर्षांच्या कामाचा सन्मान. धैर्यशील कदम यांची ही प्रतिक्रिया. आम्ही जिल्हा परिषदेला महायुती म्हणून लढलो. याशिवाय या निवडणुकीमध्ये सुद्धा लढणार. नक्कीच महायुती एक संघ असल्यानं माझा विजय होईल. धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांची ही प्रतिक्रिया. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे फक्त भाजपमध्ये शक्य. उमेदवारी मिळाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांची ही प्रतिक्रिया. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. शिंदेंनी उत्तर टाळलं. मुद्दा अप्रत्यक्ष खोडला. आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घोडदौड अशीच सुरू राहणार. शिंदेंची ही भूमिका. तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही. विलिनीकरणाच्या चर्चा आता झाल्या होत्या. अजितदादांसोबत चर्चा सुरू होती. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. दादा असतानाच विलिनीकरण आणि नंतरचं विलिनीकरण यामध्ये फरक. तटकरेंचं वक्तव्य. पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. राष्ट्रवादीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर. मोदींचा विकासाचा मुद्दा पटवून द्या. मी सुद्धा भाजपमध्ये जाईन. मोदींचा विकास मुद्दा मला पटल्यास मी त्यांचं भजन गाईन. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगतो. बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार. अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार. राज्यात 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची ही टीका समोर. लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली. तर रोहित पवार यांचा हा आरोप. टप्प्याटप्प्यानं नावं उडवून योजना बंद करणं हा खरा निशाणा. राज्य सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे. रोहित पवार यांचा हा हल्लाबोल. लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करूनही पैसे बंद झाल्याची तक्रार. यासाठी फेर तपासणी करण्यात आली. 2 शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळलं. मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती समोर. राजकारणात खुर्ची महत्वाची, त्यामुळे आपली खुर्ची घेऊन आपण बसायला हवं. मंत्री चंद्रकांत पाटलांचं कोल्हापूरमधल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये हे मिश्किल वक्तव्य. कॅबिनेटच्या दिवशी मुंबईमध्ये ठाण मांडून बसू नका. शिवसेना जिल्हा प्रमुखांना उदय सामंत यांनी फटकारलं. मुंबईमध्ये हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी हे थांबावं. सामंतांचा सल्ला. काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षासोबत गद्दारी केली. भाजपने नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर ही टीका. प्रसिद्धीची हाव असणाऱ्या तरुणांच्या अंगलट भारतीय राजमुद्रेचा आणि राजकीय नेत्यांच्या नावाचा गैरवापर केल्यानं अहिल्यानगरमध्ये विश्वजित धुळगंड या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. प्रसिद्धीसाठी मोदी, फडणवीस, शिंदे यांच्या नावानं बनावट शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडेंच्या समर्थकांना आवाहन. मोदींच्या आवाहनानुसार कोणतेही भव्य कार्यक्रम आयोजित करू नका. मुंडेंची पुण्यतिथी आपापल्या शहरात, गावात, घरी साजरी करा असं आवाहन. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक. आमच्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास. ते विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित बाबींवरती चर्चेसाठी बोलावलेल्या संसदीय समितीच्या बैठकीवेळी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह यांच्याकडून मोदींचं कौतुक. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींचं कौतुक केलेलं नाही. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांचं स्पष्टीकरण. शिक्षण विषयक समितीच्या बैठकीत कौतुक केल्याची चर्चा. मात्र तसं नसल्यास रमेश यांचं हे स्पष्टीकरण. कल्याणमध्ये भाजपला धक्का. पदाधिकारी राम बनसोडे यांची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी. पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त. लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती. गोंदियामध्ये ठाकरे सेनेला धक्का. अर्जुनी मुरगाव तालुका प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर प्रवेश. अरबी समुद्रात पावसाच्या ढगांची दाटी. तर मान्सून केरळच्या उंबरठ्यावरती. येत्या 2 दिवसांमध्ये मान्सून केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये दाखल होण्यास पोषक. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $94.98 इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका. आतापर्यंत 26 दुकानं सील. पुण्यात भेसळयुक्त गुळ. नवी मुंबईमध्ये केमिकलयुक्त आंबे जप्त. आतापर्यंत 32 आरोपी अटकेत. संभाजीनगरच्या पैठणमधील पाचोडमध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार. मदतीच्या बहाण्यानं 28 वर्षीय तरुणानं 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केला. पाचोड पोलिसांकडून आरोपी अटकेत.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीवर आरोप निश्चित, तर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून 87 साक्षीदारांसह पुराव्यांची यादी न्यायालयामध्ये करण्यात आली सादर. सोलापूरमध्ये मौलानानं चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना. आरोपी मौलाना उमर रिझवीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी उमर रिझवी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती. लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून आता रक्कम वसूल केली जाणार. अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं हे स्पष्ट. राज्यभरातील एसटीच्या बसस्थानकांच्या आवारात 78,000 वृक्ष लागवड करण्यात येणार. राज्यातील आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेमध्ये होणार सहभागी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा संकल्प व्यक्त केला. सीबीएसईकडून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा पडताळणी सुरू केली जाणार. तर विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय मोठी फी मोजावी लागणार. पालकांचा संताप. मुंबईमध्ये कोस्टल रोडवर सायकल ट्रॅक उभारला जाणार. तर स्थायी समितीमध्ये वादळी चर्चेची देखील शक्यता. पालिका कंत्राटदाराची नियुक्ती करून 9,64,00,000 रुपये खर्च करणार. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याचा अंदाज. मुंबई पालिकेने नालेसफाईची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली. शहरातील 102.92% नालेसफाई पूर्ण झाली आहे. पालिकेचा हा दावा. मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम 70% पूर्ण झाल्याची माहिती. मुंबईच्या प्रवेशद्वारांना मिळणारं हरित झळाळी. प्रवाशांचं स्वागत हिरवाईने नटलेल्या आकर्षक प्रवेश मार्गाने होणार. पालिकेकडून हरित क्षेत्र विकास उपक्रम हाती. 5 जूनला प्रातिनिधिक शुभारंभ. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती बल्कर ट्रकला आग लागली. ट्रकची केबिन जळून खाक झाली. चालक सुखरूप. या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. पालघरच्या सातपाटी गावातील 133 जणांची फसवणूक करणाऱ्या अटकेत. आरोपीकडून 3 किलो सोनं आणि 1 कोटींची फसवणूक. नव्या डिझाईनचे आमिष दाखवून फसवणूक. न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बाजार समित्यांमधील व्यवहारांवरती आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेस विरोधात व्यापारी आक्रमक. हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी. शासनानं कायदा रद्द न केल्यास 3 जून नंतर तीव्र आंदोलन करण्याचा देखील दिला इशारा. नंदुरबारमध्ये 18 गुन्ह्यांमधील टोळीतील 2 आरोपी जेरबंद. एलसीबीची मोठी कारवाई. आरोपींकडून 5,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये चोरीचे गुन्हे दाखल. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाटपावरून वाद. शिवसेना आणि भाजपकडून नगराध्यक्षांविरोधात बॅनरबाजी. महायुतीतला वाद चव्हाट्यावर. वाशिममध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण. 10 ते 12 जणांकडून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. 4 जण जखमी झाले. तर दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण. तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली. धुळ्याच्या साक्री रोड परिसरातील व्यापाऱ्याच्या घरात चोरी. 35 तोळे सोनं लंपास. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी एथिलीनचा वापर. एफडीएकडून 3,500 किलो आंबे जप्त. मार्केटबाहेरील गोदामांवर धाडी टाकण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील खेड आणि आंबेगाव तालुक्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई. मंचरमध्ये प्रतिबंधित गुटखा देखील जप्त. विनापरवाना चालणाऱ्या अन्न उद्योगांमधून 10.5 लाखांचा मैदा, बेसन आणि भांबूरवाडीतून 8 लाखांची संशयास्पद सुपारी देखील जप्त. शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये परस्पर मजकूर छापल्याचा आरोप. पुण्यातील मधुश्री प्रकाशनानं मागितली पानसरे कुटुंबाची माफी. परस्पर मजकूर छापल्याचा आरोप पानसरे कुटुंबियांनी केलेला. पुस्तक मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 3 जूनला नवी मुंबईमध्ये सरकार विरोधात आंदोलन. सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये आंदोलन केलं जाणार. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात आंदोलन करणार. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आभाड आंदोलनामध्ये होणार सहभागी. मुंबईमध्ये हिंदी, हिंदू, हिंदुस्तान नारा दिल्यास कुणीही अडवणार नाही. मंत्री मंगलप्रभात लुडा यांचं वक्तव्य. 2000 वर्ष आक्रमणानंतरही हिंदूंचं कुणीच वाकडं करू शकलेलं नाही. 200 वर्ष जुन्या हिंदीचं कोण वाकडं करणार. लोढांची प्रतिक्रिया. अहिल्या गंगा उद्यानामध्ये मुस्लिम महिलांकडून नमाज पठण. सोशल मीडियावर नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल. तर नमाज पठणानंतर सकल हिंदू समाजाकडून हनुमान चालीसा पठण. आमदार संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा पठण. जे येतील त्यांच्यासोबत गोकुळची निवडणूक ताकदीने लढू. सतेज पाटील यांचे हे वक्तव्य. ठराव गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावं. दूध संस्था ठरावधारकांपर्यंत पोहोचवा. सतेज पाटील यांच्या ह्या सूचना. अमृता फडणवीस यांनी चालवली ई रिक्षा लॉन्चिंगला मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची हजेरी. आताच रिक्षा चालवायला शिकले. अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक भारतात येणार. अभिजित दिपके 6 जूनला दिल्लीमध्ये आंदोलन करणार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची करणार मागणी. हिंदू
आता जागा झालाय. पुढच्या काळामध्ये जिहाद होऊ देणार नाही. देशात आणि राज्यात जिहाद सुरू आहे, त्यामुळे हिंदू संघटित व्हायला हवा. संजय केळकर यांचे हे वक्तव्य. बोंदुकराच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खरात नॉमिनी असणारी 100 खाती, जवळपास 70 कोटींचे व्यवहार. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पीव्ही कुलकर्णीच्या बीडमधील अवैध बांधकामावर अखेर हातोडा. नगरपालिकेने हे बांधकाम अनधिकृत घोषित करत नोटीस बजावली. कारवाईच्या भीतीने कुलकर्णीच्या लोकांकडून स्वतःहून बांधकाम पाडण्यात आलं. नाशिकमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटी कडून 7.5 तास चौकशी. तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. निदा खान संपर्कात असताना मतीन पटेलने राजकीय नेत्यांना संपर्क केल्याचं समोर. नवी मुंबईमधल्या पाम बीच रोडवरती डिजिटल जाहिरातींच्या फलकांविरोधात मंदा म्हात्रे आक्रमक. रस्त्याच्या मधोमध अनधिकृत डिजिटल फलक लावण्यात आले, असा मंदा म्हात्रे यांचा आरोप. 8 दिवसांमध्ये कारवाई करण्याचे माधुरी मिसाळ यांनी आदेश दिलेले आहेत. लातूर विमानतळ धावपट्टी दुरुस्ती आणि नाईट लँडिंग कामाला गती येणार. आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती. लातूर विमानतळाच्या कामासाठी 94 कोटी रुपये मंजूर. राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी. ट्विट करत रोहित पवार यांची ही मागणी. बागलाणमध्ये वायगाव ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा. महिलांनी पिण्याची पाणी वारंवार मागणी केली, मात्र तरी देखील ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. वायगाव या ठिकाणी पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. मालेगावमध्ये मुंगसेमधील कांदा उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा. मागण्या मान्य न झाल्यास मालेगाव नाशिक महामार्ग रोखणार. कांद्याला हमीभाव अनुदान नाफेड खरेदी सुरू करण्याचीही मागणी. परभणीमध्ये पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. पोखर्णी रेल्वे स्थानकामध्ये पत्रे उडून विद्युत तार तुटली. रेल्वे वाहतूक विस्कळीत. चाळीसगाव तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन जवळ आलं असताना शेतीपूर्व कामांना अपेक्षित वेग नाही. शेतमशागत, बांध बंदिस्ती आणि पेरणीपूर्व तयारीची कामं अनेक ठिकाणी अद्यापही अपूर्ण. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे. अल निनोची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करावे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला. शेतकऱ्यांनी नांगरणी वखरणी करून शेती तयार ठेवावी. बियाण्यांवरती बीज प्रक्रिया देखील करावी. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कतोरे यांचे हे वक्तव्य. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. काही वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा देखील मिळाला. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. बुलढाण्यामध्ये संग्रामपूर, शेगाव, खामगाव, चिखलबी या तालुक्यामध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे केळी आणि संत्रा पिकांचं नुकसान झालं. 4 तास वीज पुरवठा पूर्णतः खंडित. वाशिमच्या ढिल्ली गावामध्ये वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालं. जोरदार वाऱ्यामुळे डीपी कोसळली. काही वीज खांब उन्मळून पडले. गावातील वीज पुरवठा खंडित. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याच्या विविध भागात वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात. मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला. शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. जळगावमध्ये नागवेल पान उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. नागवेल पिकाचा औषधी वनस्पती आणि रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी. शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.